पहिला चेंडू बॅकफुट लावून अंतराम बॉक्स स्टाईल टॅप करत असताना शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. ही फक्त सिंगल. कृपया मालीपाडा संघाचा खेळाडू आहे. आपण युट्यूबच्या लाईव्ह प्रक्षेपण करतो. तोंडाचा जो मास्क आहे रुमाल तो कृपया काढा. धन्यवाद. यानंतर लगेचच पेनल्टी अंमलात केली जाईल ही विनंती, ही सूचना आहे आयोजकांची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे बघू शकाल फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. इथे मात्र झेल घेतला असता तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. एक सोपा झेल नक्कीच सोडला जातो. आयुष्यमान बाबाचा शुभाशीर्वाद फलंदाज धनंजयला आणि चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये धावफलकावरती 2 धावा इथे एकंदरीत पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक थोडासा नक्कीच नाराज आहे यावेळेला गोलंदाज, कारण क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये. नो बॉल. येस ओके फ्री हिट. यावेळेला नो बॉल आहे. उघडा डोले पहा नीट. येणारा चेंडू आहे फलंदाज पप्पू साठी फ्री हिट. इथे नक्कीच फील्ड रेस्ट्रिक्शनच इथे नक्कीच आपण रूल बघू शकाल तर इथे मोडलाय आणि त्याच्या कारणास्तव इथे नो बॉल घोषित केला. आमचे ऑफिशियल्स पाहायला मिळतात. खूप चांगली पंचांची भूमिका सातत्याने आता तिसरा दिवस आहे. दोन्ही ऑफिशियल्स नक्कीच या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाज प्रशांत. इथे पाहायला मिळतो सरळ बॅटने ओव्हर टू बॉलर रेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ही फक्त सिंगल कंप्लीट करतात. ग्राउंडिंग फेक यावेळेला पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक इथे पुढे जात असताना पाहायला मिळते. नक्कीच प्रशांत हा नावाजलेला गोलंदाज आहे. मुरबाड क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करतो आणि धावांची या ठिकाणी लयलूट होऊन देत नाही. एकेरी दुहेरी अशी धावा घेण्यासाठी दहेगाव संघाला त्याने रोखलेलं आहे. नक्कीच इथे आपण बघू शकाल तर गोलंदाजाचं कौतुक केलं जात आहे. इट इज अ वाईट. अस्वेर चेंडू इथे झगडतायत फलंदाज, कारण दर्जेदार गोलंदाज समोर आहे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत इथे नावाचा सुपरिचय देतोय, परंतु या अगोदर एक 9 चेंडू हाताळला. यावेळेला हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांत. इथे बघू शकाल पुलचा हा फटका. एलिव्हेशन मिळालं नाही मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत असताना सीमा रेषेच्या लगत थोडासा फंबल नक्कीच झालाय. चेंडू अडवण्यामध्ये यश. 2 धावा कंप्लीट केलाय आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून इथे नशीब आजमावतील. उद्याचा पूल अशा प्रकारे असेल. पहिला मॅच असेल रोहन चौरा विपक्ष कुंदे या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. तदनंतर चांदप वर्सेस आपटी, सोनारपाडा वर्सेस महारळ आणि त्याचबरोबर अटाली वडवली वर्सेस आशेळे असे या 4 मॅचेस असतील उद्याच्या पहिल्या फेरीमधील. हा पूल असेल रोहन चौरा विपक्ष कुंदे, चांदप वर्सेस आपटी, सोनारपाडा विपक्ष महारळ, अटाली वडवली विपक्ष आशेळे. दरम्यान व्हाईट चेंडूची या ठिकाणी फेकी झालेली आहे. प्रशांत यांच्याकडून एक अवांतर धावसंख्येत वाढ, त्याचबरोबर स्कोर सुद्धा दहेगावचा 1 संख्येने वाढतोय. इथे धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना 9 आकड्यावर पाहायला मिळते. इथे थोडस दिशेवरची नियंत्रण इथे आपण बघू शकाल तर भरकटले गोलंदाज. इथे पुढे सरसावलेत नेत्र दीपक. फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा. इथे आपण बघितलं असेल तर गुडलँड स्पोर्टवर चेंडू पडला होता. स्टेप आउट पदलित पाहायला मिळालं. पुढे आले डान्सिंग डाऊन दी विकेट आणि त्यानंतर यावेळेला बघायला मिळाला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा चौकार. 4 धाव्याच्या मैदानात संघाची धावसंख्या पुढे जात असताना 13 रन्स 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या षटकात विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे नक्कीच या गोलंदाजाचं अगोदर कौतुक केलं, परंतु इथे थोडासा मागडा ठरतोय. कारण आपण या षटकाचा विचार केला 2 स्वेअर चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने. एक 9 चेंडू देखील हाताळलाय आणि यावेळेला पुन्हा एकदा ऑन अ ट्रॅक प्रशांत. हा फुललेचा चेंडू दिशा देत असताना इनफिल्डला भेदून एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या दिशेने खूपच वेगाने चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. त्या क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू ठोकतोय सीमा रेषेच्या बाहेर. 2 4 धावा.
नक्कीच पप्पू हा सुद्धा एक नामवंत फलंदाज आहे. त्याने चेंडूचा टप्पा पडण्याच्या अगोदर बॅटवर घेतोय आणि कव्हरच्या दिशेने चौकार भिरकवतोय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी दहिगाव संघाकडून बघायला मिळते. चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाज आहे, त्याच्या विरुद्ध दर्जेदार बॅटिंग देखील दोस्तांना पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेटचं स्टँडर्ड या दोन संघांच्या माध्यमातून इथे दर्जा उंचावला जातोय. गोलंदाज तितकाच दर्जेदार आहे आणि त्याच्यावरती चढवलेला हा प्रतिहल्ला पप्पू आणि त्याचबरोबर धनंजयच्या माध्यमातून लास्ट बॉल टू गो. लॉर्ड फुल टॉस ड्राइव्ह करत असताना साईडला कॉर्नर क्षेत्रमान व्यासपीठाच्या समोर बरोबर क्षेत्ररक्षक आहे. हे फक्त सिंगल ऑन दिस टाइम ॲक्युरेट फेक इन नॉन स्टॅकिंगला आणि सिंगलच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल्स आम्हाला दर्शवत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची इथे सांगता होतीये. लॉस ऑफ नन धावसंख्या धावफलकावरती 18 धावा बिनबाद 18 धावा धावफलकावरती फलंदाजी करतोय या ठिकाणी माळीपाडा हा संघ. निखिलजी ठोंबरे यांना सुद्धा विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये या. आपलं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक केलं. कौतुकास्पद गोलंदाज अगोदरच्या 2 ते 3 चेंडूमध्ये नक्कीच केली होती. तदनंतर लागोपाठच्या 3 चेंडूवरती शेवटच्या आपण बघू शकाल तर 9 धावा. एकंदरीत या षटकामध्ये गोलंदाज प्रशांतने 9 चेंडू फेकले. 2 स्वेअर चेंडू 1 नो चेंडू देखील पाहायला मिळाला आहे आणि 9 चेंडूंच्या अखेरीस इथे मात्र हे षटक समाप्त झालं. 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. स्टार्टिंगला फलंदाज पाहायला मिळतोय पप्पू आहे आणि आम्हाला गोलंदाज दूरवरच्या एंड करून आम्हाला गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. छोट्या नक्कीच मी सकाळच्या सत्रामध्ये देखील सांगितलं. अभिजित ठाकूर विश्वजित ठाकूरचा बंधू छोटा, त्यांची जोडी आहे छोट्या आणि मोठ्या. जेपीएल विश्वजित ठाकूरला आपण बघितलं असेल. दिगोडे मानफ्रॉम उरण गावचा हा सुपरस्टार इथे छोटा पाहायला मिळतोय. गोलंदाज सजवतोय ओव्हर द विकेटने छोट्या. स्टॅकिंगला पप्पू आहे. इथे सरळ बॅटने ओव्हर टू बॉलर आहे. लॉंगनला क्षेत्ररक्षक वेट करत राहिला. एक टप्पा घेतला. तदनंतर पिकअप गॅदर अँड थ्रो. तदनंतरच्या 2 धावा. दोन्ही धावा संख्येच्या मैदानात धावफलक इथे जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते 20 धावा तब्बल आपण बघू शकाल. इथे या स्पर्धेच्या माध्यमातून 4 स्टँड पाहायला मिळतात. विक्रमादित्य सुनील गावस्कर स्टँड आहे. त्याचबरोबर डोंबिवलीचाच अजिंक्य रहाणे स्टँड देखील पाहायला मिळतोय. मास्टर सचिन रमेशकर तेंडुलकर स्टँड देखील पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षाच्या दिशेने इथे आपले आपण बघू शकाल डगआउट बॉक्स मध्ये बसलेल्या साथीरेखांना दाखवत असताना हा चौकार फलंदाज पप्पूच्या बाटवरून. अजित आगरकर देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या 4 प्रेक्षक गॅलरीज आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी पुलचा हा फटका तिथे फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये शॉट बॅकवर्ड फरकला चेंडू तिथे मात्र लँड होतोय. क्षेत्ररक्षक येतात इनफिल्ड मधून शॉट फाईन लेग वरून. इथे धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऍड होतील 1 आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक इथे पुढे जात असताना 25 रन्स 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात इनफिल्ड मध्ये. उर्वरित 3 बॉलांमध्ये जर छोटूने जर हॅट्रिक घेतली तर रघुनाथ धुमाळ यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्यास देण्यात येईल. छोटू आपण बघू शकाल तर एक अप्रतिम गोलंदाज आहे. इनस्विंग आउटस्विंगच्या माध्यमातून सातत्यानं वळण घेणारे चेंडू त्याच्या माध्यमातून बघत होतो. त्या आडवा बॅटने चाबूक फटका पाहायला मिळतोय. चपराक पाहायला मिळाली. मिड विकेटला अक्षरशः चेंडूला चापटवलाय. टप्पा घेत असताना जातोय सीमारेषेच्या दिशेने. यस ऑफिशियलची डिसिजनची वाट पाहू. 4 रन्स 4 धावा धावफलकावरती आणि सलग जर 3 चौकार जर मारले तर निश्चित 501 रुपयाचं पारितोषिक रघुनाथ धुमाळ यांच्याकडून सुद्धा बॅट्समनला लावण्यात आलेलं आहे. इथे 4 धावा वर द विकेटने गोलंदाज हालवर फुल टॉस इनसाइड आउट 6 देखना फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा नजाकत भरा स्ट्रोक आविष्कार नजराना दाखवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजयच्या बॅट मधून निघालेला हा तडाखे बंद फटका 4 धावा.
त्याचबरोबर रघुनाथ याने 500 रुपयांचं जे पारितोषिक त्याची सुवर्ण संधी बॅट्समॅनकडे आहे. कृपया एक चौकार मारून आपल्याला हे बक्षीस मिळवता येईल. आदरणीय अशोकजी राणे सर या ठिकाणी जो शुभागमन झालं दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटचे चाहते देखील आहेत आणि काल ज्यांनी आपल्या खेळीच्या जोरावरती गाजवला ॲज द ओपनर म्हणून आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान त्यांनी त्यांच्या काळामध्ये नक्कीच दिलं. इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर ऑफिशियलचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे एकंदरीत संपन्न होत आहे आणि धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी करणाऱ्या दहिगाव संघाची धावा संख्या 34, 34 धावा धावा फलकावरती. थँक्यू. नक्कीच हा माझा शेवटचा टर्न आहे या स्पर्धेमध्ये. समालोचन करण्याची संधी किशोर दादा असतील, त्याचबरोबर आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच 5 दिवस इन्व्हाइट केलं होतं मला या ठिकाणी, परंतु काही कारणास्तव 2च दिवस इथे देऊ शकलो आहे. क्षमस्व देखील आणि त्याचबरोबरीनं आभार देखील व्यक्त करतोय. आणि या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते. सातत्यानं कल्याण डोंबिवलीमध्ये नक्कीच आम्ही समालोचन करत असतो. या ठिकाणी प्रथमताच नक्कीच या स्पर्धेमध्ये धानिवली आदर्श चषकमध्ये किशोरदादा आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवली क्रिकेट संघाचा देखील हार्दिक हार्दिक आभार. इथे आडवा बॅटने पुलचा हा पॉवरफुल फटका ब्युटिफुल सक्सेसफुल होत असताना इट आउट ऑफ द पार्क षटकार. याचा आवाज देखील आपण ऐकलाय. दुपण्याचेच आहेत परमेश माळी, सुप्रसिद्ध गायक, खूप कमी वेळामध्ये ज्याने मात्र आपल्या नावाची छाप इथे इन्स्टंट आउटचा हा फटका चेंडू हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक आले खूप वेगाने, त्यांना बीट करून चुकी केली आणि चुकीचं रूपांतर 4 धावा. इथे आपण बघू शकाल 7 जणांचा तिसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये सुनीलजी पवार सर आज देखील होते, त्याचबरोबर विनोदजी पाटील सर होते. कालच्या दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी नव्हतो आणि यावेळेला आडवा बॅटने एक टप्पा घेत असताना मिड विकेट झोन क्लिअर करतोय 4 धावा. इथे चौकार येतोय आणि धावसंख्या पुढे जात असताना 48 रन्स फ्लाय होते अक्षरशः. धावसंख्या गरुड झेप घेते इथे धावफलकावरती. या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार आणि इथे फलंदाज धनंजय ही झोन फार नाव इथे आग ओकणारी बॅटिंग करतोय. इथे बॅट तडपत असताना पाहायला मिळते धनंजयची ओव्हर द विकेटने. सरळ बॅटने अजून एक फटका. समोर क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला चुकी नसेल, हाताचा पिसारा फुलवून इथे एका मॅरेथॉन इनिंगची सांगता होतीये. फलंदाज इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन धनंजय बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या दिवसामध्ये विनोदजी पाटील होते, मी देखील होतो, त्याचबरोबर सुनील पवार होते. कालच्या दिवसामध्ये देखील सुनील पवार आणि त्याचबरोबर निखिलला पण ऐकलं. आजच्या दिवसामध्ये नक्कीच माझा शेवटचा टर्न आहे. आडवा बॅटने अलॉंग दी कार्पेट झाला मिड विकेटला चेंडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेकी यावेळेला करतात नॉन स्ट्रायकिंगला. ही फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जात असताना 49 धावा
का बॅटिंग केली आतापर्यंत आपण बघू शकाल. पप्पू धनंजय बाद झालाय आपण बघू शकाल. तब्बल त्याने चौका ठोकले 5, एक षटकार, 3 एकेरी धावा. ही धनंजयची एकंदरीत खेळी होती. माघारी परततोय डगआउट बॉक्स मध्ये. इथे वेट केलंय ऑफ साइडला ड्राव करत असताना स्वीपर कव्हर सीमारेषे दिशेने चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हर कडून क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. तिथे फक्त 2 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आणि दुहेरी धावा संख्येच्या मदतीनं इथे ऑफिशियलचा इशारा येतोय. अर्धशतक या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होते. 50 अप 51 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स 51 रन्स. ड्रिंक्स ब्रेकर आतमध्ये जाऊया. डीजे मास्टरकडे ऐकूया सुमधूर संगीत. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. बॅट्समन हाय तू रणधुंदार, बॅट्समन हाय तू रणधुंदार. 6 बॉलात 6 षटकार. चौकाराचा बादशाह म्हणतात तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. अर पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. स्टाईल तुझी हाय 360, स्टाईल तुझी हाय 360. आजवर मारलं 13-50 आफ्रिकेचा, या आफ्रिकेचा एबीडी म्हणतात. थँक्यू. यावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत पप्पू आणि त्याचबरोबर सचिन दोन्ही बंधुराज आहेत यावेळेला दहेगाव संघासाठी आपलं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या संघाच्या बाजूनं इथे पहिल्या आणि यावेळेला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज पप्पू आणि सचिन 2 बंधुराज आहेत. पण बघितलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील स्टीवा मार्करची ही जोडी असेल. युसुफ पठाण इरफान पठाणला आपण बघितलं असेल. असा खूप जो आपण बघू शकाल. अजून LB मॉर्कल आणि त्याचबरोबर मॉर्ने मॉर्कलला देखील बघितलं असेल साऊथ आफ्रिकेसाठी. त्याचबरोबर कमरान अकमल आणि त्याचबरोबर उमर अकमल देखील बघितला असेल पाकिस्तानसाठी. बंधुराज इथे 2 बंधुराज दहेगाव संघासाठी बॅटिंग करत असताना धावसंख्या 3 षटकारांच्या अखेरीस 51 धावा. पप्पू स्टार्टिंगला ओव्हर द विकेट गोलंदाज छोट्या. यावेळेला हा चेंडू मात्र स्टँड अँड डिलिव्हर सरळ जातो अजिंक्य रहाणे स्टँडच्या वरतून. हिट आउट ऑफ द पार्क षटकार. इथे दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळतीये. फलंदाज पप्पूच्या बॅट मधून अफलातून नेत्रदीपक छोट्या ओव्हर द विकेटने थोडस दडपण नक्कीच असेल छोट्यावरती. इथे विध्वंसक रूप अजून एक आपण बघू शकाल. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी ऑन साइडला ड्राव करत असताना चेंडूला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. चेंडू तिथे गरंगळत होता. ही फक्त ही सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जात असताना 58 रन्स 58 धावा. हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. छोट्या ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेला इनात नंबर 3 सचिन ऑन स्ट्राईक. संघनायक आहेत दहीगाव संघाचे. हा चेंडू बॅकफुट लावून स्क्वेअर कट मध्ये एक्झिक्यूट करायचा होता. बॅकलिफ्ट थोडीशी नक्कीच घेतली होती. यावेळेला स्वीपर कव्हरच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. हा चेंडू मात्र हा प्रयत्न नक्कीच फसतोय आणि हा निर्धाव चेंडू यावेळेला छोट्याचं कौतुक करेल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत असताना आउटस्विंगच्या माध्यमातून बीट करतोय फलंदाज सचिनला. हा चेंडू बघू शकाल व्यवस्थित बॅटवर नक्कीच आला नव्हता. शॉर्ट फाईन लेगला तिथे नक्कीच यावेळेला वळून घेऊन येतोय. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन असे फील्ड प्लेसमेंट आहे की नक्कीच त्या क्षेत्ररक्षकांना मात्र सातत्यानं चेंडू चकमा हुलकावणी देत असतो आणि तिथे क्षेत्ररक्षण करत असताना खूप अलर्ट आपण बघू शकाल तर राहावं लागतं फिल्डर्सना क्षेत्ररक्षकांना. आणि इथे देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण ही सिंगल धावसंख्या पुढे जात असताना 59 इथे बॅकफुट लावून स्क्वेअर कटचा स्वीपर कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक होता. वॉर्ड शॉट ऑफ द टुर्नामेंट स्वीपर कव्हरच्या दिशेने
या स्पर्धेमधला नक्कीच हा पहिला षटकार असेल. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत फलंदाज पप्पूसाठी. पाहिजे तेवढ्या दिन दिलक्या तुला मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. इथे पैसा वसूल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय अफलातून. अविस्मरणीय दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी करतोय यावेळेला पप्पू. आमचे रमेश हरिचंद्र राणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. वरती विकेट गोलंदाज फुलवलेला चेंडू बॉलर्स बॅक टू ड्राव. खूपच वेगानं ज्याप्रमाणे आपण बघू शकाल चेंडू चाललाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून साईड स्क्रीनच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर दन 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 करत शारन. इथे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाले धावफलकावरती 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघू शकाल तर पप्पू वैयक्तिक 33 धावसंख्येवरती खेळतोय. आमच्या समवेत आमचे गुणसंख्या लेखक विश्वास राणे. जरा ओव्हर झाल्यावर जा मग लगेच जातो. जाऊन ये. विश्वास राणे आपल्याला पाहायला मिळतात आमच्या समवेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये. पहिल्या दिवसापासून सातत्याने खूप चांगले कामगिरी. त्याचबरोबर राजेंद्रजी राणे देखील होते. जसं म्हटलं जातं समालोचकांच्या पाठीचा कणा असतात गुणसंख्या लेखक. त्यांची जी प्रमाणे माहिती असते तीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. खूप चांगली भूमिका विश्वास राणे त्याचबरोबर राजेंद्र राणे यांच्या माध्यमातून. थँक्यू. तीन षटकार मारले फलंदाजांनी तर 5 स्टार ग्रुप यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे डायरेक्ट हिट होते आणि नक्कीच इथे फलंदाज बाद होतोय. इथे पप्पूला नक्कीच माघारी परतावं लागेल. वैयक्तिक 33 धावसंख्येवरती बाद होतोय पप्पू. इथे स्वतःवर निराश असेल. आत्महत्या या ठिकाणी केली जाते. नक्कीच आणि यावेळेला प्रतीक येतोय नॅट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. ही स्पर्धा खूप आपल्याला पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस आहे आणि वाऱ्याची झुलूक देखील पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र जसं जसं आपण बघू शकाल जवळ येईल दमट वातावरण थोडीशी गुलाबी थंडी देखील आपल्याला जाणवेल. निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या घनदाट जंगलाच्या मधोमध आपण बघतोय या धाणेवली गावाचं असं नॅचरल असं गाव पाहायला मिळते. खेडेगाव आणि देशामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा रणसंग्राम, हे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. समोर फाईट करत असताना दहिगाव आणि त्याचबरोबरीनं माळीपाड हा संघ. 3रा उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर येतोय. 3rd क्वार्टर फायनल तुमच्या समोर आहे या स्पर्धेचा. लेफ्ट आर्मवरती विकेटने बॅटची चायनीज काढा लेमन कट घेऊन खूप वेगाने चालला. फाय निघला. क्षेत्ररक्षक अडवण्यामध्ये यश. डीप मध्ये सीमारेषेला लागतो परंतु या 2 धावा. दुहेरी धावा संख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जात असताना 71 रन्स. नक्कीच खूप चांगला अनुभव या स्पर्धेमध्ये नक्कीच घेतला. अविस्मरणीय क्षण होते 2 दिवस. नक्कीच या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली. या गावामध्ये नक्कीच गेल्या वर्षी मी नक्कीच आलो होतो एका लग्नाच्या दरम्यान आणि यावेळेला सेकंड टाइम नक्कीच पहिल्या दिवसामध्ये धाणेवली गावामध्ये आलो या स्पर्धेसाठी. प्रति पंढरपूर देखील या गावामध्ये खूप मोठं असं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं आणि नक्कीच आपण बघू शकाल तर एक आकर्षण करणार त्या मूर्तीस आणि त्याचबरोबर भव्य दिवस मंदिर. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू चाला शॉट फाईन लेगला. तिथे बीट झाले फलंदाज तर रिस्ट्रिक्शन बीट होतोय
आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक 72. 72 धावा जुने 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. MCAच्या मान्यतेप्राप्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून आदर्श चषक धानिवली 2019 हे पर्व. इथे एक व्हेरी रेअर स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका. या ठिकाणी हे सिंगल आणि धावसंख्या पुढे जात असताना 73 रन्स 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आपण बघू शकाल इथे धावफलकावरती 73 रन्स. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. इथे आडवा बॅटने चेंडू चालला बॅकवर्ड्स करेला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण केली आहे. दुसरा धावाचा कॉल नक्कीच होता. तिथे फक्त सिंगल आणि धावसंख्या इथे एका धावेच्या मदतीनं 5 षटकांची सांगत होतीये. लॉस ऑफ 2 विकेट्स 74 रन्स. थँक्यू सर. उद्यापासून टेनिस बॉल क्रिकेट मधली अग्रमानांकाची स्पर्धा ऐतिहासिक आणि त्याचबरोबर वैभवशाली क्रीडांगणामध्ये प्रीमियर कॉलनीच्या कल्याण डोंबिवलीचं वैभव असलेली ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच ती स्पर्धा सुरू होते. अखंड महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जो प्रतिनिधित्व वेळ असता आशा असते कधी सुरू होईल आणि ती स्पर्धा मात्र उद्यापासून आपल्या भेटीला येते. नक्कीच अवश्य भेट द्या. खूप चांगला अनुभव असतो आणि या ठिकाणी मात्र देखील खूप प्रेम आणि त्याचबरोबर अनुभव देखील खूप चांगला स्पर्धेच्या माध्यमातून हे अविस्मरणीय क्षण घेऊन मी मात्र नक्कीच इथून निरोप घेईल. परंतु नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये नक्कीच येईल. तर उद्याच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ते आकर्षण असेल विलासजी भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला एक डान्सिंग अंपायर या स्पर्धेचं आकर्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी मात्र इथून निरोप घेतोय. इथे आदर्श चषक धानिवलीमध्ये समालोचन करण्याची संधी नक्कीच मिळाली. खूप खूप आभार. या ठिकाणी खेळाचं दुसरं सत्र तुमच्या समोर येते. तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर येतोय. लक्ष्य आहे ते म्हणजेच 75चं आणि इथे नक्कीच इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये निखिलजी ठोंबरे. थँक्यू. आदर्श चषक 2019 या स्पर्धेदरम्यान आपल्याला समालोचनासाठी मधुर आवाज आणि अतिशय महत्त्वपूर्ण असं समालोचनाचा भाग या ठिकाणी आमचे कालंजी साहेब यांनी 2 दिवस आपण बघितला. तर मी विनंती करतो अशोकजी राणे यांना की त्यांनी शाल श्रीफल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचं आभार या ठिकाणी प्रदर्शित करायचं आहे. कॅमेरामन नक्कीच स्पर्धेदरम्यान आपले जे समालोचन आहे ते अतिशय प्रभावी आणि माहिती देणारं क्रिकेटविषयी नवनवीन विक्रम ज्ञान आम्हाला माहिती तुमच्यापासून मिळाली. धन्यवाद. नक्कीच आपण पुढे सुद्धा आम्हाला असेच कंटिन्यू व्हाल अशी अपेक्षा. धन्यवाद सर. गुड इव्हिनिंग. आदर्श स्पोर्ट दानिवली आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम ग्रामीण हाफ आणि ग्रामीण हाफ मधला आजचा शेवटचा सामना मैदानाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शेवटचे इनिंग्स आहे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी आव्हान असेल 75 रन. एक रोमांचक सामना होईल. एक चांगली लढत जी मात्र पाहायला मिळेल. जगन जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया हा देखील सामना चालू आहे. अत्यंत झुंज. शेवटचे 8 चेंडू आणि 5 धावांची जी मात्र गरज आहे इंडियाला विजय सुकर करण्यासाठी. 9 ते लेट असते थोडे. शेवटचे 7 चेंडू आणि 1 धावांची गरज इंडियाला आहे आणि अर्थातच सिरीज वर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं गेलंय महेंद्रसिंग धोनी आणि कंपनी. अर्थातच धोनीने देखील 87 धावांची बहरदार खेळी. केदार जाधव असेल 57 धावा.
आणि पुन्हा एकदा विजयावर शिक्का मार्फत करण्यासाठी इंडिया सज्ज आहे. ती स्टाईल धोनीची पुन्हा एकदा षटकार मारून जिंकवण्याची. चला आपल्या मैदानाच्या जाऊया. एक दर्जेदार सामना मालीपाडा आणि त्यांच्या विरोधात. इथे मात्र दहिगाव संघ आहे. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र या संघाच्या माध्यमातून राहील, कोण ठरेल तिसऱ्या दिवसाचा विजेता. वेळ वाचव वेळ. दोन फलंदाज जे मात्र मैदानाच्यात आलेत, श्याम असेल आणि योगेश. जे योगेशने अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं जे मात्र झळकावलं होतं, तो योगेश देखील कशा प्रकारची कामगिरी करतोय फार लक्ष असेल. भूषणला जे मात्र सलामीसाठी पाठवलंय. जरा 2 मिनिटं ठीक आहे. मला वाटतं चेंडूची निवड झालेली आहे. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, कृपया 25 मिनिटांमध्ये आपली एक इनिंग आपल्याला आटवायची आहे. त्या दृष्टीने आपण नियोजन करा. जगन गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडवर खेळेल श्याम माळी. विजयासाठी 30 चेंडू आणि 75 धावा ती करण्याची ताकद या मालीपाडा संघामध्ये आहे, तर ती रोखण्याची ताकद देखील या दहिगाव संघामध्ये. एक रोमांचक सामना होईल. बिग बॅटल जे मात्र आहे. गोलंदाजीला सुरुवात होती. या पंचांचा प्ले असा इशारा येतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिक स्वागत करतो. या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र सिंगल घेतलीये. संघाचं खातं खोलतोय संघाचा श्री गणेशा जो मात्र पाहायला मिळतोय. संघाचा श्री गणेश होतोय इथं. आणि आपली इंडिया टीम देखील विजय होते 2-1 सिरीज जी मात्र विजय होते. अतिशय सुरेख कामगिरी ऑस्ट्रेलियामध्ये थेट जी मात्र पाहायला मिळेल. तर या ग्राउंडवर कोण ठरेल आजचा मानकरी. या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू जगनचा मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळतोय. भूषण जो मात्र स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर श्याम माळी कशा प्रकारची कामगिरी जी मात्र करतो मैदानाच्या आत, ते मात्र संपूर्ण प्रेक्षक वर्गाची नजर लागली की आजची लढत कोण जिंकणार. आणि उद्या ओपन ग्रामीण जे मात्र पाहायला मिळेल, सर्वांच्या भेटीला येईल. एक दर्जेदार सामने उद्याच्या बादच्या सत्रात देखील पाहायला मिळतील. या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काहीसा फंबल होतोय. इथे एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 2 धाबा ज्या मात्र धावफलकावर आहेत. अतिशय दर्जेदार नियोजन आदर्श स्पोर्ट धानिवलीच्या माध्यमातून. उद्याच्या दिवसासाठी ओपन ग्रामीण साठी विशेष आकर्षण असेल. डान्सिंग अंपायर स्पॉन्सर बाय विलास भोईर यांच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळेल. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका श्यामच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमा रेषा पार. टिपिकल शॉट 4 रन. आदर्श चषक 2019 मध्ये आमच्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार देव भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आसनस्थ व्हा. त्यांच्यासोबत नंदकुमार मार्के हे सुद्धा दिसतात, त्यांचंही स्वागत आहे. पुन्हा एकदा सुरेख प्रकार चेंडू. इथे मात्र बॅकअप केलंय गोलंदाजानं. 6 धावाच्या मात्र धावफलकावर आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. एक मोठं टार्गेट आहे डोंगराकडे लक्ष आणि त्याचा पाठलाग करावा लागेल. या दरम्यान पहा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाही. संघात धावसंख्या धावून जे मात्र पोहोचते 7. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं संपलं. 7 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू 68 धावा. नक्कीच आपल्या आदर्श चषक 2019 साठी या ठिकाणी नंदकुमार भोईर या ठिकाणी आलेले आहेत. मी अशोक राणे यांना विनंती करतो, कृपया त्यांनी फुलगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर नंदकुमार मार्के यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अशोक राणे यांना विनंती करतो, कृपया त्यांनी त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद.
हिरामंजी राणे यांचं देखील शुभागमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जो संघ मात्र उद्या आज जिंकेल त्याला मात्र उद्या 4 वाजता मात्र यावा लागेल सामना खेळण्यासाठी. याची मात्र नोंद घ्या विजयी संघाने. एक गाव एक आणि उद्याच्या संघात एक गाव एक ग्रामीण आणि उद्याचा जो मात्र संघ निघेल त्यांचा उद्या एक सामना होईल. जो संघ या स्पर्धेतून म्हणजे आजच्या दिवसात निघेल त्याला उद्या यावं लागेल 4 वाजता. व या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटकाचा मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र एक सिंगल मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 धावाच्या मात्र धावफलकावर आहेत. एक दर्जेदार नियोजन एक दर्जेदार आयोजन जे मात्र पाहायला मिळतंय. आठ धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल कल्पेश. पुन्हा एकदा कल्पेश याचा पुढील चेंडू भूषण साडी आणि या दरम्यान पहा पुन्हा एकदा डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी. पंचांकडे अपील जे मात्र केलं गेलंय. इथे मात्र पंच विचार विनिमय. इथे मात्र पंचांचा नकार येतोय. सुरेख प्रकारची गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याची कामं जी मात्र सातत्यानं पाहायला मिळत आहेत. 75 धावांचं टार्गेट. पहिली 2 षटकं जे मात्र आहेत त्यामध्ये आक्रमक करणं खूप गरजेचं आहे कारण स्लॉकची षटकं आहेत. पॉवर प्लेची षटकं जे मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. इथे मात्र जगन तैनात आहे संघाचा संघनायक. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अतिशय जबरदस्त कामगिरी या जगनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. संघात धावसंख्या 9 धावा धावफलकावर ज्या मात्र आहेत. कशा प्रकारची रणनीती केली जाते. अजून देखील मला एक सामना आठवतो MPLचा दिशा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक. पहिल्या 3 षटकांमध्ये मात्र पडझड झाली होती. शेवटचे 18 चेंडू आणि 58 धावा लागत असताना 13 चेंडू 52 धावांची विस्फोटक खेळी करून रोहित हरडणं तर संघाला जिंकवलं होतं. इथे कुणाला तरी रोहित बनावं लागेल परंतु पहा इथे फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज माघारी. या दरम्यान दीपू कराले आणि हरेश गायकर या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला पाण्याच्यासाठी पाईपाची सोय त्यांच्याकडून झालेली आहे. निश्चित त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती आहे कृपया या ठिकाणी मंचावर या. ओ या दरम्यान सुरेख प्रकार चेंडू छोट्या नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या तो एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढते 11 धावा. सिंगल डबल धावांनी कोणताही यश मात्र प्राप्त होणार नाहीये. फार मोठी मेहनत घ्यावी लागेल. फार मोठे कष्ट घ्यावे लागतील. जे इथं मात्र लढतील ते मात्र विजय होतील. स्पीच वरून दुसरी धाव घ्यायची नाही अन्यथा शॉर्ट धाव दिली जाईल. याची मात्र खेळाडूंनी नोंद घ्या. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू. ओ या दरम्यान बॅट चिकट आणि इथे पहा बॅकअप सुरेख आहे. चेंडू डॉट येईल. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. कौतुक करूशी वाटतं या गोलंदाजाचं. जबरदस्त गोलंदाजीचा कहर मैदानाच्या मात्र पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली 11 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत आणि विजया साडी 64 धावांचा आव्हान 18 चेंडू शिल्लक. नक्कीच आदर्श चषक 2019 या स्पर्धेसाठी आपण दीपूजी कराले आणि हरेश गायकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर मी विनंती करतो अशोक राणे यांना कृपया त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी करायचं आहे.
दीपेशजी कराले. त्याचबरोबर आमचे हरेशजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. आमचे दहीगावचे सुपुत्र सुभाषजी देशमुख यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या ठिकाणी स्वागत आपलं आहे. इथं असं नसतं वा. नक्कीच मॅचला सुरुवात होत आहे. त्यांचं स्वागत सत्कार अशोक यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद. इथे मात्र एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या 12 धावा. 12 धावाच्या मात्र धापलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथं मात्र मैदानाच्या जगनच्या रूपानं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. जगन शेळके एक जबरदस्त गोलंदाजी जे मात्र नेहमीच पाहायला मिळते छोट्या साडी. आणि या दरम्यान पहा छोट्याचं आक्रमण. चेंडू जाईल ह्यूज अँड हँडसम ॲज अ ब्युटी. वाघाची दाढ फोडला पाड. चरण गुड शॉट. संघात धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 18 धावसंख्येवर. एक दर्जेदार फटका जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळाला छोट्या बॅट मधून. एक संजीवनी देणारा फटका या सामन्यासाठी. आणि या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका. वन बाउन्स सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळते. कावकरांमध्ये फेके अस्ताव्यस्त आहे. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर. 20 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत तिसरं जे मात्र प्रगतीपथावर 20 धावा ज्या मात्र बनवल्यात. आणि विजया साडी तब्बल 75 धावांचं टार्गेट 20 बनवल्यात. अजून देखील 55 बनवायच्या. शेवटचे 15 चेंडू शिल्लक. छोट्या माळीला इथे मात्र दर्जेदार कामगिरी करावे लागेल. संघर्ष जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी. इथं मात्र चेंडू पहा पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. क्रिकेटचा 22वा नियम अंमलात येईल. वाईटच्या आरोपाने एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या 21. एक 20 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज जगन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आणि या दरम्यान छोट्या जवाडमधून आक्रमण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल झाला. छोट्याचे इनिंग संपुष्टात. पाहिजेल तेवढ्या देईन दिलक्या तुलार. पाहिजेल तेवढ्या देईन दिलक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. बॅट्समन हाय तू रणधुंदार. बॅट्समन हाय तू रणधुंदार. 6 बॉलात 6 षटकार. चौकारांचा बादशाह म्हणतात तुलार. मॅच जिंकून दाखव. फिल्डिंग लावली कशी 4 ओ या दरम्यान विकेट केली. चेंडू हवेत असेल. झेल झाला. फलंदाज बाद. पाहिजेल तेवढ्या देईन दिलक्या तुलार. पाहिजेल तेवढ्या देईन दिलक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार.
शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. उद्याचा स्पोल आपल्यासाठी जो मात्र पाहायला मिळेल. रोहन सवरा त्यांच्या विरोधात कुंदे, तदनंतर चांदप त्यांच्या विरोधात आपटी जो मात्र संघ पाहायला मिळेल. पुढील चेंडू आणि ह्या दरम्यान पहा चेंडू इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. तदनंतर सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात मारळ आणि तदनंतर चौथा सामना आटाली बडवली त्यांच्या विरोधात असेल. त्यांच्यातून निघेल संघ तो मात्र जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात खेळेल. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे पहा एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धाव संख्या 24 धावा ज्या मात्र दाबलकर पाहायला मिळत आहेत. तीन षटक संपली, दाबलकर 24 धावा आहेत. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्यात. चौकाराचा बादशाह म्हणतात तुला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला अरे पाहिजे तेवढ्या दिन दिरक्या तुला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. भानुदास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांना विनंती आहे कृपया मंचावर या. स्टाईल तुझी ती हाय 360, स्टाईल तुझी ती हाय 360 आजवर मारल्यात 1350 आफ्रिकेचा या आफ्रिकेचा एबीडी म्हणतात तुला मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. थँक्यू डीजे. नक्कीच भानुदास पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जुने जाणते खेळाडू आहेत, षटकारांचं हुतात्मा- त्यांना त्या ठिकाणी बादशाह म्हटलं जायचं. असे हुनहुन्नरी कलाकार होते, हुनहुन्नरी खेळाडू होते. त्यांचं आगमन त्यांना विनंती करतो तुम्ही आसनस्थ व्हा. हुतात्मा हिराजे गोमाजे पाडेल यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भजन स्पर्धा ज्या मात्र आहेत. वीर हुतात्मा हिराजे मैदान जुना एसटी स्टँड मुरबाड शनिवार दिनांक 19 जानेवारी. हबप योगी कमलानाथ महाराज श्री क्षेत्र पंढरपूर धानिवली यांच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळतं. उद्घाटक आहेत सुनीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया सुनील कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. या दरम्यान पहा सुरेख प्रकार चेंडू, चेंडू हवेत, झेल इथे मात्र सटकलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धाव संख्या 25 रन 25 धाबा ज्या मात्र दाबलकर आहेत. विजयासाठी फार मोठं लक्ष आहे, फार मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा 75 धाबांचा. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा सुरेख जो मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. इथे मात्र एकतर्फी सामना होतो की काय. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, चेंडू जाईल सी मारेच्या पार. आदिनाथ गोरेच्या वाड मधून दर्जेदार षटकार.
गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय आदिनाथ साडी पुढील चेंडू हो या दरम्यान पुन्हा एकदा बेगेट पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ पार्क सीमारेषा पार षटकार गुड शॉट कळमुलीवाला रवी शेट्टी हो कळमुलीवाला इम्तियाज शेट्टी स्वयंसेवकांनी कृपया तिथे चेंडू परत द्यायचा आहे. तुझी बॅटिंग पाहून फॅन तुझा तो झाला र मॅच जिंकून दाखव तुम्ही तर ढोंगरे मला र अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला र मॅच जिंकून दाखव तुम्ही तर ढोंगरे मला र थँक्यू टीचे संघात धावसंख्या धावांची मात्र पोहोचली 37 या धावसंख्येवर वेग वाढतोय धावांचा 37 धावा धावपलकावर आहेत अजून देखील 38 ज्या मात्र बनवायच्यात आणि शेवटचे चेंडू जे मात्र मैदानाच्या दाट शिल्लक सुरेख प्रकारची फटकेबाजी आदिनाथला षटकार हॅट्रिकची संधी असेल एक संजीवनी देणारी फटकेबाजी मैदानाच्या जे मात्र करताना पाहायला मिळतोय संघाला पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक आदिनाथ गोरे बॅक टू द पेव्हिलियन या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण इथे क्रिकेट जीवती प्राण इथे क्रिकेट जीवती प्राण 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 या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान वाईट चेंडूचा मात्र पाहायला मिळतोय संघाचा संख्या 35 35 धावा 38 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत 37 अजून देखील बनवायच्यात शेवटचे 7 चेंडू ओ या दरम्यान विकेट केली चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार पुन्हा एकदा पुढील चेंडू ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटकाचा मात्र पाहायला मिळतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेईल इथे मात्र एक सिंगल धावजी मात्र पाहायला मिळते आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 46 धावा 45 धावा मैदानासाठी विशेष सहकार्य व मेहनत ज्यांचे आहे साईनाथ भोईर असेल सागर वाघ महेश मंगेश भोईर गिरीश भोईर हरिचंद्र भोईर रवींद्र भोईर वामन टोले राजेश भोईर प्रवीण भोईर हिरामन राणे राजेंद्र राणे के मल्हारी भोईर केतन भोईर असेल राजेश उत्तम विकी श्रीराम सोमनाथ भोईर विश्वास राणे वामन भोईर श्याम भोईर आणि जगदीश भोईर यांच्या विशेष प्रयत्नातून ही मात्र स्पर्धा पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र ज्यांचं टी शर्ट स्पॉन्सरशिप आहे रविशंकर पाल असतील नितीनजी राणे असतील राजेश गुरुनाथ भोईर असतील पुढील चेंडू
आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गाला. विठ्ठल हरिचंद्र राणे असतील, नारायण राणे, गणेश शांताराम तुपे, गुरुनाथ बाळू भोईर, श्रीकांत गणपत धुमाळ, विकास रमेश वारगडे, नीता बालचंद्र गडगे, राजेंद्र अर्जुन हरपडे, भरत दशरथ गायकर, गणेश तुकाराम गायकर जे मात्र पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पंकज शशिकांत भोईर आणि नारायण पांडुरंग गोंधळी, हरीश अशोक पथारे यांच्याकडून सर्वांकडून टी शर्ट सौजन्य आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. म्हणजे मला बॅटिंग पाहून, तुझी बॅटिंग पाहून फॅन तुझा तो झाला र. मॅच जिंकून दाखव तुम्ही तर ढोंगरे मला र. अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला र. मॅच जिंकून दाखव तुम्ही तर ढोंगरे मला र. श्यामजी भोईर श्याम शालिराम भोईर सदस्य ग्रामपंचायत धानिवली यांचं देखील जे मात्र प्रयत्न आहेत. इथे चेंडू हवेत असेल, झेल मैदानाच्या सुटतोय. लाईव्ह साठी जे मात्र नेट आहे श्याम भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अतिशय दर्जेदार सहकार्य त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळतंय. त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. या दरम्यान सर्व प्रकारचा फटका मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. नक्कीच जिंकलेल्या संघाचं कौतुक आणि हारलेल्या जिंकलेला संघ जो आहे दहीगाव, आपल्याला विनंती करतो कॅप्टन पाठवा आपला जगन शेळगे पप्पू. कृपया दहेगाव संघाचा कर्णधार कृपया आपण इकडे या. आपल्याला उद्या यावंच लागेल याची मात्र नोंद घ्या. या इकडे या दहेगाव संघाचा कर्णधार आणि